कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार आणि यामुळं कोल्हापूर शहरातील आणि येणाऱ्या पर्यटकांना देखील होत असलेला त्रास या संदर्भात अत्यंत महत्वाची बैठक मी आज प्रशासकांसोबत घेतली। विविध डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यामध्ये ट्रॅफिक सिस्टीम, त्याचबरोबर घरफाळा जो बुडवला जातो, पाणी पुरवठा असेल, अनेक प्रोजेक्ट पेंडिंग आहेत। महापालिकेच्या इन्कम मध्ये वाढ होत नाही, त्यामुळं कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, यासारखे अनेक प्रश्न घेऊन आज या ठिकाणी संपूर्ण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। जवळपास 400 महापालिकेचे ओपन स्पेस ताब्यात घेतलेले नाहीत। त्याचबरोबर आकृती बंधाला मान्यता घेऊन जवळपास 335 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका व्हायच्या। या संदर्भात तहसीलदारांशी तसेच डेप्युटी सेक्रेटरींशी चर्चा केली। अनेक प्रश्न या ठिकाणी आज झाले आणि मला खात्री आहे की पुढच्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये कोल्हापूर शहरातील नागरिकांना निश्चितपणे दिलासा मिळेल। आणि त्याचबरोबर एक महत्वाचा विषय म्हणजे केएमटी कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आणि 151 केएमटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे। लवकरच या संदर्भात शासनाचा GR देखील आपल्याला मिळेल याची मला खात्री आहे। बघा, मला या ठिकाणी दुर्दैवाने म्हणावं लागतं की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आपल्या शहरातल्या या समस्यांची जाण नाही। अर्थात महापालिकेची अनेक अधिकाऱ्यांची पदं रिक्त देखील आहेत, त्यामुळे त्यांच्यावर ताणतणाव देखील आहे। पण मी आज या ठिकाणी बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल ही भूमिका घेतलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या अधिकाऱ्याची जी जबाबदारी आहे ती पुढच्या 15 दिवसामध्ये त्यानं पाळलेली आणि या एकंदरीत कारभारामध्ये फरक मला जाणवला पाहिजे अशा पद्धतीने मी सूचना दिली आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।